मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे उत्तरेश्वराच्या मंदिराकडे. ही आहे मेन कमान. हा आहे उंच असा दीपस्तंभ. असे अनेक दीपस्तंभ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रथमतः आपण दर्शन करूया. बाजूला आहे काळभैरवाचं मंदिर. या मंदिरामध्ये मेन मूर्ती जी आहे ही काळभैरवाची, ती या ठिकाणी आहे. ही सुरेख अशी मूर्ती आहे. त्यानंतर भवानी देवीची एक मूर्ती इथे छोटी, आणि या ठिकाणी उजव्या बाजूला जोगेश्वरीची मूर्ती, आणि हे एक क्षेत्रपाळ आहे. या ठिकाणी सुरेख अशा ह्या मूर्त्या आहेत काळभैरवाच्या मंदिरामध्ये. आवडलं का मंदिर? मूर्ती छान आहे ना? शांत वाटते ना? शांत आणि थंड. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एकदम शांत आणि झाडांनी, हिरव्यागार झाडांनी नटलेला आहे. या ठिकाणी एक विहीर पण आहे. आणि स्वच्छ नाही इतकं. ही दीपज्योत तुटलेली आहे बघितली एक. मंदिराच्या आजूबाजूला भरपूर अशी झाडं लावलेली आहेत. खूप छान वाटतंय. आणि ती झाडं आहेत फळांची सुद्धा आहेत, फुलांची सुद्धा आहेत. फुलांमध्ये वासाची आणि बिनवासाची म्हणजे जास्वंद, मोगरा, त्यानंतर चाफा. चाफ्यामध्ये सुद्धा भरपूर कलर असे, आणि आंब्याची झाडं, पामची झाडं, त्यानंतर नारळाची झाडं. आणि ही झाडं लावलीत त्यामुळे भरपूर सावली इथे आहे. एवढं ऊन आहे परंतु ऊन असं जाणवत नाही, कारण झाडांची भरपूर सावली आहे. त्यामुळे झाडे ही लावलीच पाहिजेत. त्यामुळे निसर्गाला सुद्धा हानी होत नाही आणि मानवाला सुद्धा हानी होत नाही. तर मस्त असा परिसर आहे मंदिराच्या सभोवतालचा. तर तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या. तर मंदिराच्या आजूबाजूचा हा अतिशय सुंदर परिसर आहे. तसंच हे मंदिर देखील खूप सुंदर आहे. जर तुम्ही दिव्यागरला भेट देणार असाल तर
नक्कीच या मंदिराला सुद्धा भेट द्या, कारण अप्रतिम असं मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. तर उत्तरेश्वराचं मंदिराकडून आता आपण इकडे आलोय. दिव्यागरमधील सुवर्ण गणेश मंदिर जे उभारले आणि तिथला जो सोन्याचा गणपती सापडला होता तो याच जागेत सापडला होता. आणि त्या ती जागा तुम्हाला दाखवतो मी. तर या जागेतच जो सोन्याचा गणपती आहे तो सापडला होता. तसं हे छोटं मंदिर बांधलं आहे. तर याच ठिकाणी तो 1 किलो 300 ग्रॅमचा सोन्याचा गणपती सापडला होता. आणि जवळजवळ 260 ग्रॅमचे सोन्याचे ऐवजसुद्धा याच ठिकाणी सापडले होते. एका तांब्याच्या पेटीमध्ये तो गणपती आणि तो ऐवज दोन्ही सापडलं होतं. आम्ही आहोत आता दिव्यागरमध्ये. आणि दिव्यागरमध्येच श्री केदारनाथ भैरव मंदिर या मंदिराचं बांधकाम नव्याने सुरू आहे. या ठिकाणी केदारलिंग, श्री काळे श्री आणि श्री भवानी अशा ह्या 3 मूर्त्या आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात. तसंच या दगडातल्या काही मूर्त्या आहेत. केदारनाथ भैरीची आरती सुद्धा असते. ती आरती या पाटीद्वारे दाखवली गेली आहे.